तर हॅलो नमस्कार. अचानक भयानक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ ह्यासाठी आहे की माझ्या मुलाची थोड्या दिवसांनी तोंडी परीक्षा आहे. तोंडी परीक्षेचा विषय आहे पतंग. पतंगावरती 4-5 प्रश्न दिलेले आहेत, ते पाठ करायचे आहेत. तर ते प्रश्न एकदम छान म्हणजे त्याला सांगितले मी. त्याच्यासकट त्याची उत्तरं पण त्याला सांगितली. पण त्याचा जो असा फेस झालेला आहे तो असा का झाला माहिती आहे? त्याला एकच प्रश्न. कसला प्रश्न? की पतंग का उडवायची? पतंगाचे प्रश्न उत्तर एकदम मस्त पाठ झालेले आहेत, पण त्याच्या डोक्यात एकच प्रश्न की पतंग का उडवायची? पतंग उडवल्याने पक्ष्यांना त्रास होतो, पक्षी मरतात. बघा आता त्याच्याकडूनच ऐका, काय तुला वाटतं पतंगाविषयी? पतंगमुळे सगळे पक्षी मरतात. मी व्हिडिओ बघितलेला आहे तो. कावळ्याचे पप्पा असतात ते खाऊ आणायला जातात त्यांना पिल्लूंना त्यांच्या. मग पतंगाच्या डोळ्यामुळे तो कावळा मरून जातो. असा व्हिडिओ बघितला. ही माझी मुलगी आहे, मधी मधी डिस्टर्ब. पण ह्याच्या चेहऱ्याचा रंग ह्याच्यासाठी उडलेला आहे की त्यांना कोण मारत नाही आहे. आमचा विषय वेगळा आहे ना संचित, पतंगवरून. तर प्रश्न पण मी तुम्हाला पडली. तर पहिला प्रश्न काय होता संचित, सांग बरं तोंडी परीक्षेचा. हे ना थांबा. थांबा. पहिलं होतं पतंग. थांब, कसं होतं? काय लिहिलेलं? तोंडी परीक्षा. ही बघी मध्ये मध्ये लुडबुड. आणि काय होता प्रश्न? पतंग कशी पतंग कशी दिसते रंगीत लांब? पतंग कशी दिसते रंगीत लांब. दुसरा प्रश्न काय होता? दुसरा हे बघा, हे येडं आमचं. हेअरबँडला चष्मा केलाय. दुसरा ना ते तर झालं. नाही, पतंग कशी उडते? पतंगासाठी लागणारे कोणकोणते साहित्य ना? कागद, काड्या, दोरा आणि डिंक. त्याच्यानंतर काय होता? त्याच्यानंतर सांगू? थांबा. तर सगळ्यात तू पहिला विचारलेलंस ना ते काहीतरी पुढला. पप्पा, लास्टच्या वरचं उत्तर काय होता? तोंडातून बोट. पतंग कशी उडवायची ना, असं ना? पतंग कशी उडते? पतंग कशी उडते? सगळ्याच्या पुढं सर. हात काढ तोंडातून. सगळ्यांच्या सर. अजून काय होतं रे? अजून त्याच्या पप्पानी घेतली परीक्षा. म्हणजे तुम्हाला पतंग हवंय का? आणि त्यानंतर थांबा. ठीक, डोक्यात हात नको. तुम्हाला पतंग हवाय का हे पहिलं, आणि आता हे चालू आहे. हे आमचा अँटिक पीस घरातला. आणि हे सगळे अभ्यास आहे तो त्याच्या पप्पांनी घेतलाय, म्हणजे पाठांतर.
त्याच्यामुळे मला एकही प्रश्न पाठ नाही आणि एकाचं उत्तरही माहीत नाही. पण बघाशी त्यांनी मस्त पाठ केलेला. आता तो विसरला आहे कारण की तो थोडा डिप्रेशनमध्ये गेला पतंगच्या विषयावरून. पतंगची तोंडी परीक्षा राहिली बाजूला. त्याला विचार पडला की पतंगचा का विषय घेतला है ना. काय बोलत होता मग अशी, काय बोलत होता? पतंगमुळे किती प्राणी मरतात. हात काय? हां मग त्यांना सांग काय वाटतं तुला. हात काय, हात काढून बोल. काय बोलत होता मग अशी तू मम्माला? पतंगमुळे किती हव्यात उडणारे पक्षी मरत होते. मग पतंग नाही उडवायची नक्की. जर सगळ्यांनी पतंग उडून सगळे एक एक करून सगळ्या पक्षींना मारून टाकलं तर या जगात कुठले पण पक्षी राहणार नाही. ठीक आहे. हा असा आमचा साधा सोप्पा सॉरी साधे साधे प्रश्न होते तोंडी परीक्षेचे. तोंडी परीक्षेमध्ये ते सोडून आम्ही टेन्शनच घेतले तोंडी परीक्षेचं. आपलं तोंडी परीक्षेचं सोडून आम्ही टेन्शन घेतले पतंग का. तोंडी परीक्षेमध्ये हां तोंडी परीक्षेमध्ये पतंगचा अगं 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 आमचं तरी तोंड दिसू दे आमचं. हे बघा आमचा हा अचानक भयानक व्लॉग होता. हे आमचे चिंडर मंडर, हे आमचे हस्बंड नाईट करून येऊन बसे मस्तपैकी मोबाईल बघत आहे आणि इथं आमचा स्ट्रेस घेऊन बसलेला मुलगा. म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवला काढून की आत्ताची लहान मुलं किती किती बारीक बारीक विचार करतात है ना. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.